वनरक्षक भरतीला आपले जे इंग्रजीचे मार्क जात असतात ते अशा प्रकारच्या फसव्या प्रश्नांमुळे जात असतात. आता हा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला योग्य आर्टिकल फिल करायचंय. ज्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल यूज करायचा असतो तो शब्द म्हणजे नाऊन खूप जास्त महत्वाचा असतं. कधीही आपण नाऊनच्या अगोदरच आर्टिकल यूज करत असतो. आता युरोपियन या शब्दाच्या अगोदर आर्टिकल यूज करायचंय, तर आपण इथं काय चूक करणार, युरोपियन या शब्दाची सुरुवात स्वरानं होते, ई न होते, म्हणून आपण इथं आर्टिकल ॲन यूज करणार, पण ते चुकीचे. आपल्याला उच्चार हा मराठी स्वराप्रमाणे करायचा आहे. युरोपियन या शब्दाचा जर उच्चार केला तर यू म्हणजे व्यंजनाचा असा उच्चार होत असतो, म्हणून इथं जे काही करेक्ट आर्टिकल येणार आहे ते ए हे आर्टिकल येणार आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला गोंधळ होऊ द्यायचा नाही. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आता बघा, आपली जी काही वनरक्षकची टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये आपण अशा प्रकारे मराठीमध्ये सोप्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेले, जेणेकरून इंग्रजीचे जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला सोप्या पद्धतीने समजले पाहिजे. आपली वनरक्षक ब्लॅक पॅन्थर ही टेस्ट सिरीज चालू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला फक्त ₹1 अशी एक फुल टेस्ट मिळणार आहे. त्यामध्ये संपूर्ण जे काही विषय त्या विषयाचे प्रश्न आणि अशा प्रकारचं सोप्या पद्धतीनं विश्लेषण सुद्धा मिळणार आहे.